ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणि मतदारांना व्हॉट्सॲप तसंच इतर मेसेजिंग माध्यमांवर निवडणूक आयोगाच्या नावानं बनावट मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आलाय। या संदेशांमध्ये मतदारांचं नाव आणि वडिलांचं नाव जुळत नसल्याचा बनावट दावा करून एका खासगी क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितलं जाते। अशा दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या संदेशांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये तसंच त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले। प्रशासनानं स्पष्ट केले की मतदार यादी पडताळणी किंवा विशेष सारांश पुनरीक्षण अंतर्गत होणारे सर्व कामकाज केवळ आणि केवळ अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच केले जातात। निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासन कोणत्याही खासगी कंपनी, अनोळखी व्यक्ती किंवा अनधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावरून मतदारांशी अशा प्रकारे वैयक्तिक संपर्क साधत नाही। या संपूर्ण प्रक्रियेत केवळ अधिकृत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हेच अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतात। त्यामुळे कोणत्याही नागरिकाला आपल्या मतदार नोंदणीबाबत किंवा तपशिलाबाबत काही शंका अथवा दुरुस्ती असल्यास त्यांनी केवळ आपल्या भागातील नियुक्त BLO किंवा अधिकृत निवडणूक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा। कोणत्याही अज्ञात क्रमांकावर आपली वैयक्तिक कागदपत्र, बँक तपशील किंवा माहिती शेअर करू नये असे सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।